तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आनंद कंद यशोदानंद भगवान कृष्ण कन्हैयाची चरित्र कथा अवतार कथा अर्थात श्रीमद भागवत कथा। श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा श्री क्षेत्र माकणी या परम पावन भूमीमध्ये होत असलेल्या या सोहळ्यातील आजचा हा तृतीय दिन, तिसरा दिवस। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपण ही कथा पुष्पमाला भगवंताच्या चरणारविंदावरती समर्पित करत आहोत। जीवनाची व्यथा नष्ट करण्यासाठीची कथा म्हणजे भागवताची कथा आहे। जीवनाच्या तप्ततेला विश्राम देणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे। भागवताची कथा आहे कशी आहे? गोपी ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्म्याशी बोलतात त्यावेळेला गोपी फार सुंदर बोलतात। तव कथामृतं तप्त जीवनम, हे कृष्णा तुझी कथा ही तप्त जीवनाला शांतता देणारी कथा आहे। आपण पुढे ऐकणार आहोत गोपीने भगवान कृष्ण परमात्म्यासाठी गायलेले जे गीत आहे ते गोपी गीत आहे। जवळपास मला वाटतंय गोपी गीताचे एकूण 19 का 20 काहीतरी श्लोक आहेत। भागवतामध्ये अनेक पद्धतीचे गीत आपल्याला पाहायला सापडतात। ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा गोकुळ वृंदावनाचा निरोप घेत होते आणि जाता जाता राधेचा निरोप घेत असताना राधेच्या डोक्यावरती किंवा आसपास एक भुंगा असा फिरत होता। त्यावेळेला भुंग्याकडे पाहून राधाजीने एक गीत गायलं। त्या भुंग्याला असं म्हणाले, तू बी दिसायला काळा आणि आमचा कृष्णही दिसायला काळा, दोघांचा रंग सारखा आहे, दोघांचं वागणंही सारखं आहे। तू सुद्धा असाच कुठेतरी एका लाकडावर हळुवारपणे बसतो, हळूहळू 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 त्या लाकडाला आतून एवढं पोखरतो की ते लाकूड दुसऱ्या काही कामाचंच राहत नाही। अगदी तसाच आमचा सुद्धा कृष्ण आहे। हळूहळू आमच्या मनावर त्याने अधिराज्य केलं आणि आता हे बिना कामाचं शरीर आम्हाला बनवलं। कृष्ण सोडून आमच्या जीवनाला काही अर्थ उरला नाही। ते भुंग्याकडे पाहून राधाजीने जे गीत गायलं आहे ते भागवतातलं भ्रमर गीत आहे। तेच भ्रमर गीत आहे ना, त्या भ्रमर गीताचं ट्रान्सलेशन साधू संतांनी केलं आहे ना। तो एक अभंग आपण ऐकला असेल। कोणता अभंग होता तो आपण ऐकला आहे? फार सुंदर अभंग आहे। ऋणू झुणू रे भ्रमरा। त्या भुंग्याकडे पाहून ते राधाजी म्हणते, हे भुंग्या, अरे तुझे हे अवगुण सोड, तू सुद्धा असाच लाकड पोखरतो तसाच आमचा सुद्धा कृष्ण परमात्माने आमचं हृदय पोखरलं आहे। भागवतामध्ये असे काही गीत आहेत, काही भ्रमर गीत आहेत, काही गोपी गीत आहेत। या गोपी गीतामध्ये भगवान परमात्म्याशी गोपी बोलतात, हे कृष्ण कन्हैया तुझी चरित्र कथा ही तप्त जीवनाला शांतता देणारी कथा आहे, तप्त जीवनाला विश्राम देणारी कथा आहे। अशी ही सुंदर पवित्र अवीट आणि सुरस असणारी ही श्रीमद भागवत कथा आपणही मोठ्या प्रेमाने गेल्या 2-3 दिवसापासून श्रवण करत आहात। तसं पाहिलं तर शास्त्रकार भागवताची काही 10 लक्षणं सांगितलेली आहेत। त्या 10 लक्षणापैकी भागवत आम्हाला काय काय शिकवतं? भागवत आम्हाला निर्भयता शिकवतं, भागवत आम्हाला तटस्थता शिकवतं, कधी कधी भागवत आम्हाला अनेक भयापासून मुक्तता करण्याची शक्ती सुद्धा आम्हाला देतं। भागवत आम्हाला कठीण परिस्थितीमध्ये कसं जगावं याचीही शिकवण आम्हाला देतं। मी असं म्हणेन, भागवत आम्हाला काय शिकवतं हे विचारण्यापेक्षा भागवत आम्हाला काय शिकवत नाही हे विचारा। काय काय लोक म्हणतात भागवताने काय होतं, भागवताने काय होतं। मी असं म्हणेन, भागवताच्या मंडपात येऊन पहा, मग कळेल भागवताने काय होतं। उगाच लांब बसायचं आणि पंक्तीच्या वेळेला फक्त आरतीला यायचं मग विचारायचं भागवताने काय होतं। जी माणसं कथेच्या मंडपात आली ना, खरं सांगू का, माझ्यासमोर बसलेल्या माणसापैकी बहुतेक 80% लोकांना गुडघ्याचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे। एरवी आपण घरी सोफा सेट शिवाय, तक्क्या घेतल्याशिवाय, भिंतीला टेकल्याशिवाय बसत नाही, पण 3 तास आपले गुडघे दुखत नाही, कंबर दुखत नाही, दुखली थोडीफार तरी आपण सहन करतो। मी असं म्हणेल भागवताने काय होतं? मी असं म्हणेल भागवताने गुडघे दुखीचा आजार बंद होतो। नाही ना, 100% नाही झालं तर 10-20% तरी फरक पडल्याशिवाय राहणार। भागवताने काय होतं सांगू का? एकमेकाचं तोंड न बघणारी माणसं सुद्धा मांडीला मांडी लावून बसतात, हे भागवताने होतं।
अशा कितीतरी जावा आहेत एकमेकीचे तोंड बघत नाहीत, पण इथे मंडपात बसावं लागते. कधी कधी नाविलाज असतं बसावं लागतं, पण बसलं उठताय. अरे भागवताने काय होतंय, एकमेकाच्या विरोधात ज्यांनी ग्रामपंचायत लढवली ते माणसं सुद्धा मांडी लावून बसतात. हे भागवताने होतंय. ते असं म्हणेल भागवताने काय होतं हे विचारण्यापेक्षा भागवताने काय होत नाही हे विचार. सुंदर असणारी, पवित्र असणारी, सुरस असणारी ही कथा आपण श्रवण करत आहात. ज्यांना भागवत कथेची गोड आहे, ज्यांना भागवत कथेची आवड आहे, त्या माणसाला या म्हणायची गरज पडत नाही, आपोआप येतात मायबाप. आणि ज्यांना या भागवताचं महात्म्यच कळालं नाही ते माणसं मंडपाकडे फिरकत सुद्धा नाही. ओढ लागली असते मायबाप, बघा तुम्ही, प्रत्येकाला तो ओढ लागली. काल कुठपर्यंत कथा